तुमचं स्वागत आहे. 15 ऑगस्ट 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आलेल्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सवर आपण आता पुढे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने ब्लू फ्लॅग मानांकनासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील किती समुद्रकिनाऱ्यांची निवड केली आहे? पर्याय ए आहे 3, पर्याय बी 4, पर्याय सी 5 आणि पर्याय डी 7. महाराष्ट्रामध्ये ब्लू फ्लॅगसाठी किती मानांकनं दिलेली आहेत? तर यासाठी 5 दिलेली आहेत. प्रश्न पुढचा 2 क्रमांकाचा आहे, ब्लू फ्लॅग मानांकनासाठी महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या 5 समुद्रकिनाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा समावेश नाही? आता जे महाराष्ट्रातून ब्लू फ्लॅगसाठी 5 समुद्रकिनारे निवडलेले आहेत ते कुठले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ए लाडघर आणि गुहागर, बी नागाव आणि श्रीवर्धन, सी डहाणू आणि डी गणपतीपुळे. तर याचं उत्तर आहे गणपतीपुळे यामध्ये नाही आहे. तर 5 ते कुठले आहेत किनारे? लाडघर, गुहागर, नागाव, श्रीवर्धन आणि डहाणू हे 5 ब्लू फ्लॅग नावासाठी महाराष्ट्रातील किनाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात गणपतीपुळे नाही आहे. प्रश्न क्रमांक 3, ब्लू फ्लॅग मानांकनाशी संबंधित असलेली विधाने विचारात घ्या. विधान ए आहे, हे मानांकन केवळ समुद्र तर पर्यावरणीय शिक्षण, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि सुरक्षितता या 4 क्षेत्रांमधील निकषांवर लक्ष दिले जाते. बी आहे, या आंतरराष्ट्रीय समितीचे मुख्यालय डेन्मार्क येथे आहे. सी आहे, समुद्रातील पाण्याची गुणवत्ता हा या मानांकनातील सर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो. तर याचं उत्तर आहे वरील सर्व विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सैनिकांना एकूण किती शौर्य पुरस्कार मंजूर केले? ए 78, बी 103, सी 121, डी 52. तर याचं उत्तर आहे 78. पुढचा प्रश्न क्रमांक 5, यावर्षी जाहीर झालेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये किती जणांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात येणार आहे? ए 4, बी 7, सी 9, डी 11. तर याचं उत्तर आहे 9. यापैकी 7 जणांना हे मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर झालेलं आहे. एकूण आहेत 9, त्यापैकी 7 जणांना मरणोत्तर कीर्तीचक्र आहे. प्रश्न क्रमांक 6, शांतता काळातील शौर्य पुरस्कारांच्या उतरत्या क्रमानुसार शौर्यचक्र हे कितव्या क्रमांकाचे पदक मानले जाते? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की 4थ्या क्रमांकाचे? तर याचं उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचे. बघा इथे अशोक चक्र हे पहिल्या क्रमांकाचं, त्यानंतर कीर्तीचक्र आणि त्यानंतर शौर्यचक्र हे 3ऱ्या क्रमांकावर येते. ही रँकिंग लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, आसाम रायफल्सचे मेजर आदित्य प्रताप सिंह यांना शौर्य पुरस्कारांमध्ये कोणता विशेष सन्मान मिळाला आहे? अशोक चक्र, कीर्तीचक्र, दुसऱ्यांदा शौर्यचक्र की परमवीर चक्र? तर आसाम रायफल्सचे मेजर आदित्य प्रताप सिंह यांना जो आहे तो दुसऱ्यांदा शौर्यचक्र मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 130 वर्षांहून अधिकच्या इतिहासात पहिल्या महिला महापालिका आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ए सुजाता सौनिक, बी रश्मी शुक्ला, सी अश्विनी भिडे, डी व्ही राधा. तर उत्तर आहे अश्विनी भिडे. ह्या मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या महिला आयुक्त आहेत, पहिल्याच झालेल्या. प्रश्न क्रमांक 9, 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताने कितव्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? 78वा, 79वा, 80वा की 81वा? 2026चा स्वातंत्र्य दिन हा कितवा होता? तर याचं उत्तर आहे 80वा. प्रश्न क्रमांक 10, 15 ऑगस्ट 2026च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना कितव्यांदा संबोधित केले?
10व्यांदा, 12व्यांदा, 11व्यांदा, 12व्यांदा की 13व्यांदा? तर याचं उत्तर आहे 13व्या वेळेस यांनी यावेळेस जे आहे 2026ला संबोधन केलेलं आहे. 2014पासून 2026पर्यंत एकूण आता 13 वेळेस हे लाल किल्ल्यावरून त्यांनी भाषण दिलेलं आहे. स्वातंत्र्य दिन 2026च्या ध्वजारोहण सोहळ्याशी संबंधित विधाने विचारात घ्या. विधान ए आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 ऑगस्ट 2026च्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. बी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. सी, स्वातंत्र्य दिन 2026च्या पूर्वसंध्येला सैन्यदल आणि पोलीस दलातील शूरवीरांना शौर्य पुरस्कार घोषित करण्यात आले. तर याचं उत्तर आहे वरील सर्व विधानही बरोबर आहेत. प्रश्न 12, स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोण करते? भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश की संरक्षण मंत्री? तर भारताचे पंतप्रधान. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत असतात आणि 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन असतो त्यावेळी राष्ट्रपती हे कर्तव्यपथावर ध्वजारोहण करत असतात. प्रश्न क्रमांक 13 आहे, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होणाऱ्या सर्वसमावेशक जातीय जनगणनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए, स्वातंत्र्यापूर्वी 1931च्या जनगणनेत शेवटची पूर्ण जातीय जनगणना झाली होती. बी, 1951च्या पहिल्या स्वातंत्र्य जनगणनेपासून फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची जनगणना केली जात होती. जनगणना हा विषय भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार केंद्रीय सूचीत येतो. तर याचं उत्तर आहे वरील सर्व विधानही बरोबर आहेत. जी जातीय जनगणना आहे ती यावेळेस 2027च्या जनगणनेमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे ह्या ऐतिहासिक गोष्टीसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 14, स्वातंत्र्यानंतर भारतातील शेवटची पूर्ण जातीय जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती, ज्याच्या आधारे मंडल आयोगाने इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येचा अंदाज बांधला होता? ए, 1941, बी, 1951, सी, 1931 आणि डी, 1961. सी उत्तर आहे 1931मध्ये झालेली होती. प्रश्न क्रमांक 15 आहे, केंद्र सरकारद्वारे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन कधीपासून पाळला जातो? 2019, 2020, 2021 की 2022? उत्तर आहे 2021 पासून. तर हे होते आपले आजचे प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.